नुसते पैसे कमवून ठेवले. आता 1 महिना झाला झोपानं, 50 दिवस झाले झोपानं गडी. अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1500 मरतो का काय तू? ज्याची लंका सोन्याची होती तो मेला, तू टपरी नेतो कुठं? असं येडेवाणी काय करतो? 80,000 रुपये पगार आहे तुला येड्या. 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार तर तू सासरवाडीला आहे. तू असं ऑफिसात काय गाडा मोडीतो? तरी गरीबाचे 20 रुपये घे, 30 रुपये घे. नालायक आहे का काय तू? आणि रिटायर झाल्यावर येडा होतो शोको असं येतो आरतीला. दिवस फिरतात, गमेंड लय दिवस चालत. पैशाची बियशाची मस्ती जिरती 9,000चा बोकड्या देवाला कापितो. आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट. तर माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे. हलकट आहे तू. तुझा बंगला स्मशानात येड्या. तिकडे पत्रे ठोकलेत 8. निवांत जळ. स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात हा पळून जाऊ नये म्हणून. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हाय किंवा नाही? मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ती नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान 1.5 लाख लावू. मोबाईलला कानाला लावून याडा उभा. याडा 50-50 मुंडकाली दरोडेखोर खाली. शुभेच्छुक याडपट. लोकांनी वासलीन फेकून दिली. पप्यानं शी केली. पप्याच्या आईनं त्याच कागदानं पप्या साफ केला. मग पप्याची शी केवढ्याची? 1.5 लाखाची. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या. कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजामू. बघा रावलात. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची आणि एवढे गुलाबजाम. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुरीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजाम. त्याच्या पाठीत बुक्का हाणाने ते मेलं होतं म्हातारे पंक्तीत. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला. आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणते मी एक खात नाही. तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको. त्या हलकटांना काय जीव घालायचं? एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, जिरली. मरेपर्यंत त्याला तेव्हा इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही खरंय. दिवस बदलता त्याचं भान ठेवा. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज. ते आता आलं एवढ्यात. लाव त्याला गोळा आणि घे बरगाड्या मोडून. काय बोलायचंय महाराज? रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून. ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळीतीच. फक्त तांबड्या गाईला काळं वासरू झालं, नाही तर खान. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिने फेल गेलं, नाही जमलं. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडी घासाय गेली. 2 मिनिटाचा राग आहे. हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा. भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसाळली का? बायको का बसला नाही का? यानं लगेच उचलून आपटली. मेली ना, फरशी होती.
28 वर्ष जाऊन बसला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं. लग्नाचे पैसे भरून दिला की रोख घे शंभड्या, रोख रोख. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीत नेली कुत्र्याला. लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धिंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लागतो टॉन घ्या ना लाय का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाच येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावल्याला त्रास. काय उपयोग आहे? आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली. होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलत बरं का तुमच्याशी. आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका. बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले. एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही. सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. मग आपलं असं ते 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा. पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. पूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लागणार झाले पोरग होईना. देव म्हणले बुटानं तोंड हाणं तुला बायको मॅच द्यायची. बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे. ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडं कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. मोठ्याच्या नादी लागा. ते रावणाचं शिका. बायको पळावली पण देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला होईल म्हणजे काय. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेन. त्याने घातलेच नाही तर फाडतो काय. तसं येडेवाणी काय करतो. 27 लाखाचा बंगला बांधला भांडी घासण्याचे पैसे बुडीतून आलाय का. तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव नका. सांगला झोपतो माय. गरीबाला का त्रास देतात. आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात. गरीबाला हा गुन्हा खिचडी फाटेल याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन तू असं येडेवाणी काय. आमचं काय आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी काय. सुधारायचं पाणी तुम्हाला काय. आता आमच्या पुढे बसले का. खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का. धंदा आहे त्यांचा. काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदारी जेलमध्ये.
आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला? पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप पोर मेले बाप आहेत. पोर मेले मी शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. अजून 5 वर्ष नाही, दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू सांग, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. 300 रुपयाचा गुरुजी 36,000 गेलाय तरी गवताच गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही काही माणसं 15ची पेटल म्हणते, आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हरणं बसवायची काय करत? तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हरणं बसवायची काय करत? लोक वासना बाजूला जाते, त्याला हरणाची काय करत? मोबाईल वापरते लोक, त्याचा किती वापर असा येडं होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल. प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून आहेत आणि काही इकून आहेत. मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या आवाज. हॅलो पेटलं ते आवाज. तो बेवडा होता, तो मला नुसता धोर निघतोय. मग आम्हाला पेटो पेटो. आता काय पेटो? 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होती, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, झी 24 तास किंवा ABP 1 तास तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झाले. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का मला? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं. मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे? घामाचे त्याचे कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे का नाही? म्हणजे ज्याचे कष्टाचे असतील त्याला मिळणार नाही. या हरामीने कामं करायचे नाही, कपडे भांडे कपडे घालायचे. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले? या हरामीला कष्ट करायची सवय नाही, फुकट खायची फक्त. बापाची पेंट, कपडे भांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लय नाही. एकच आणि ते काही कायम पेत नाही. इतकी शहाणी. आणि वरून पोरला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. तुका नाही उलातली कुठं त्याने गेली असती दुसरी. उलट पोराला बाप पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं. निवांत हो द्या कार्यक्रम. काय फरक पडला? जरा रेटून द्यायचं मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये. पोरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पोरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल? काय चूक केली त्यानं? आलीच दम नाही काढीत. आलीच असावा प्रसंगाला. असावा प्रसंगाला आला प्रसंग. गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे? आईच. आता एक भांगीत का डेंजर आलाय महाराज. तो देव यांनी भांग्याला आणि पॉप आलाय. पॉप तो पॉप भांगीत का डेंजर आहे. त्याला मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे. इथून इकडे पुढं झटका आहे. म्हणजे इकडे लसणाचा वाफ आहे, इकडे कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे. डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे.
2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण होतो घरात, कोण होतो. मग तिचा बाप म्हणला मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कोण. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. फक्त खरेची आई मिली. कोणी उठायचं महापौर डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भ्यायचंच नाही, खराब भ्यायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट ते. 48% मार्क पडले, ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे त्याला भ्यायचे आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भ्यायच्या नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, मॅक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का, काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहतात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काल माणसं नीट होती. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेली होती. तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवून दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं,
लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. चला गाड्यांना चौथा लागला घ्या. ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन, कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, पाचव्या महिन्यात त्वचा येते स्किन, सहाव्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंपा विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय. मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं, असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ आल्यावर बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोनिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकले, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळात नव्हत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळांना डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्याने डिरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगळं लिहून घ्या आणि घरी गेल्यावर उचका. खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो करत गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव. आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काल होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं,
बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा आहे येड्या. अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय, ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशीत, अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसऱ्या बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोणग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. हे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक येते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैशात नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओढून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागा. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरगावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी बस म्हणतोय वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा
आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट, पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर गिजाईपर्यंत खाली नळ चालूच होती. खरं बा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राजी, तो नवरा लई नोठावाला येतो. 1, पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8ल्यांदा 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तुला लायसन घेऊन आली तिकून? ऐ ऐ बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. 1, तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळेल होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे येते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला अटक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गच्ची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना. पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणलं ते आयला गुडघे नाही राहिले. गरीबाला त्रास देण्यासाठी, कोणाची मापं काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी बारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझटलं ते. बापानं द्यायची 100, हिनं द्यायची 100. ही तर लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते.
मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटे? मग वाटोळं याच्यामुळं झालं. ए पुरी, मग पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती, हा क्लास भरतो कुठं बा हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके. आम्ही मूर्खावासारखं वागायचं कसं आहे की? चांगले बसून लोक जेवत होते खाली, ऊत आलाय नालायकांना उभ्यानं जेवाय, आणि ते वरड नालायक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसं झालाय? लांबकुळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा? देह जावाची वारा हो